एफस्टीन फाईल्स. सध्या एफस्टीन फाईल्सचा जो कंटेंट आहे सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. त्यामध्ये काही फोटोज आहेत, काही चॅट्स आहेत, त्यानंतर काही ईमेल्स आहेत, त्याच्यानंतर काही व्हिडिओज देखील आहेत. पण हा कंटेंट इतका मोठ्या प्रमाणात आहे, अजून असं म्हटलं जातं की काहीतरी मिलियन्स फाईल्स ह्या अजून येणं बाकी आहे. पण आता या ऑफिशियली कुठे बघायच्या ह्या फाईल्स ज्या आहेत, हा जो कंटेंट आहे जर तुम्हाला बघायचा असेल तर तो ऑफिशियली ट्रस्टेड व्हेरीफाईड सोर्सेसवरती बघायचा असेल तर तो कुठे बघायचा याचं मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. पण लक्षात घ्या, हे व्हिडिओज किंवा हे जे कंटेंट इमेजेस बघताना खूप काळजीपूर्वक बघा, कारण ते तुम्हाला डिस्टर्ब करू शकतात. चला मी सांगतो तुम्हाला स्टेप वाईज कसं बघायचं, कारण ह्या व्हिडिओज ज्या आहेत त्या खूप मोठ्या फाईल्स आहेत आणि ह्या बघताना खूप काळजीपूर्वक बघा. छोट्या लहान मुलांना अजिबात दाखवू नका, त्या खूप डिस्टर्बिंग आहेत. चला बघा. तुमच्या ब्राउझरमध्ये या आणि इथं लिहा डिपार्टमेंट ऑफ जस्टिस अमेरिका. ते टाकल्यानंतर तुम्ही एंटर करा. एंटर केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक पेज दिसेल. त्याच्यामध्ये एफस्टीन लायब्ररी हे पहिल्या नंबरचा ऑप्शन दिसेल. तिथे क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढच्या पेजवरती ते रिडायरेक्ट केलं जाईल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे विचारतं की तुम्ही 18+ एजचे आहेत का? तर इथं ते मी ओके केल्यामुळे ते मला विचारत नाही आहे. ठीक आहे, तर इथं तुम्ही सर्च करा नो इमेजेस. ओके, नो इमेजेस करून इथं जो सर्च ऑप्शन आहे या सर्च ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सगळं जो आहे इमेजेस कंटेंटवाला डेटा, व्हिडिओज कंटेंटवाला डेटा आहे. नंबर ऑफ पेजेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. ते अनलिमिटेड पेजेस आहेत खाली. इतके पेजेस आहेत की काही तुम्ही बघता बघता तुमचं वर्ष सरकून जाईल, इतके मोठे कंटेंट आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही कुठलाही कंटेंट ओपन करा. समजा हा PDF मी ओपन केला तर याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे इमेजेस याच्यामध्ये दिसत नाहीत, कारण हा PDF कंटेंट आहे. तर ब्राउझरमध्ये आल्यानंतर हा जो PDF एक्सटेन्शन आहे या PDF एक्सटेन्शनला फक्त आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे MP4मध्ये आणि मग एंटर करा. त्यानंतर तुम्हाला सगळा व्हिडिओज कंटेंट हा याच्यावरती मिळून जाईल. हा बघा, हा किती 1 तासाहून जास्त लेंथचा हा व्हिडिओ आहे. मग हे जे काही व्हिडिओज कंटेंट आहे हे सगळे व्हिडिओ कंटेंट तुम्हाला याच्यावरती बघायला मिळतील. एफस्टीन फाईल्समध्ये जे काही व्हिडिओ कंटेंट्स आहे ते सगळे तुम्हाला बघायला मिळतील. वन बाय वन तुम्हाला जे काही बघायचं आहे ते तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. फक्त तुम्हाला एक्सटेन्शन PDFच्या ऐवजी तुम्हाला MP4 करायचं आहे. ठीक आहे, तर हे नंबर ऑफ डेटा सेट्स आहेत. इतके डेटा सेट्स आहेत की याचे नंबर ऑफ पेजेस इथं हायलाईट झाले नाहीत, परंतु खूप लांबलचक याची लेंथ आहे. तर त्याच्यामुळे हे व्हिडिओज बघताना खूप सावधानीने बघा, कारण काही व्हिडिओज असे आहेत की ते तुम्हाला बघवणार नाहीत. सोशल मीडियावरती तुम्ही बघताच आहात अशा पद्धतीने ह्या गोष्टी होत आहेत. ठीक आहे, धन्यवाद.